खार पश्चिममध्ये घंटेश्वर हनुमान मंदिर इथे महाआरती करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येत भाविक इथं जमा होते। मात्र कारण काय आहे, हे महाआरती का करण्यात आलेली हे सर्व माहिती देण्यासाठी आमच्यासोबत घंटेश्वर मंदिराचे जे ट्रस्टी आहेत ते संदीपजी आमच्यासोबत आहेत, ते बोलणार आहेत। नेमकं काय कारण आहे ही महाआरती करण्यात आली? आपलं मंदिर जे आहे ते 1960 सालचं मंदिर आहे। हे अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे। भाविकांच्या भक्तांनी भरगच्च भरलेलं, घंटांनी, पितळेच्या घंटांनी भरगच्च भरलेलं असं हे मंदिर आहे। हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जिथे लाखोंच्या संख्येने पितळेच्या घंटा लागलेल्या आहेत। या मंदिराचं पुनर्निर्माण करण्यासाठी आम्ही मागील 3 वर्षे प्रयत्न करत होतो। स्थानिक नेतृत्वाकडे आम्ही पाठपुरावा करत होतो, परंतु स्थानिक नेतृत्वाकडून आम्हाला त्यात निराशाच हाती आली। आमचे केंद्रातील प्रधानमंत्री देशभरातील विविध पुरातन मंदिरांचं संवर्धन व पुनर्निर्माण करून हिंदुत्वास बळकटी देऊ पाहत आहेत, परंतु येथे स्थानिक पातळीवर मात्र जेव्हा आम्ही स्थानिक नेतृत्वाकडे गेलो, मंदिर पुनर्निर्माणासाठी पाठपुरावा करत होतो, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की माझा माणूस तुमच्या ट्रस्टमध्ये घ्या तरच मी मदत करेन। आम्ही शॉक झालो, कारण केंद्रातील मोदी सरकार हिंदुत्ववादी सरकार असताना स्थानिक पातळीवरचं नेतृत्व अशा प्रकारे स्वार्थाचं राजकारण मंदिराच्या बाबतीत का करत आहे। आम्ही त्यांना सांगितलं की हे मंदिर आहे साहेब, इथे राजकीय पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही घेऊ शकत नाही। आम्ही मंदिराचं पावित्र्य नष्ट करू शकत नाही, आम्हाला मंदिराचं पावित्र्य जपायचं आहे। नेमकं कोण आहेत नेते? ज्यांनी तक्रार करायला लावलेले आहेत ते समोर येत नाही आहेत। BMC देखील त्यांचं नाव स्पष्टपणे सांगत नाही आहे, पण सर्वांना कळून चुकलेलं आहे ती व्यक्ती कोण आहे। इथली स्थानिक प्रतिष्ठित नेतृत्व आहे ते, त्यामुळे मीही देखील त्यांचं स्पष्टपणे नाव घेणार नाही, पण तुम्हाला माझ्या बोलण्यातून त्यांचं नाव कळेल। मागणी काय आपली? आमची मागणी अशी आहे की हे घंटेश्वर मंदिर पुरातन मंदिर असल्याने आम्ही वेगळी काही मागणी करत नाही आहोत। आम्ही कोणाकडे पैसाही मागत नाही आहोत, काही करत नाही आहोत। आम्हाला फक्त हे मंदिर जिथे आहे तिथे पुनर्निर्माण करून देण्यासाठी BMC आणि पोलीस पाठवून अडथळा निर्माण करू नये, एवढीच आमची मागणी आहे। धन्यवाद। हे होते संदीपजी। त्यांचं असं म्हणणं आहे की मंदिर पुनर्निर्माणाचं काम सुरू आहे, त्यामध्ये अडथळा आणला जात आहे। BMC इथं मंदिर तोडण्याचा कट रचत आहे, मात्र ह्याच्या मागे कोण आहे ते त्याबाबत सांगायला तयार नाही। पण त्यांची एकच मागणी आहे की मंदिरचं पुनर्निर्माण झालं पाहिजे, कोणीही यामध्ये अडथळा आणू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।